हाय, मी नीलम. डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंश हा सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये जनजागृतीचा होता आणि त्या दृष्टीनं आमचे मैत्रीचे मुक्तांगण या ग्रुपमध्ये डॉक्टर मोहिनी कुलकर्णी MBBS DGO ज्या स्वयंसिद्धामध्ये नेहमी हेल्थ कॅम्प्स कंडक्ट करतात आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ऑनररी ट्रेनर म्हणून जातात. तर त्यांनी या संदर्भात खूप सुंदर आणि छान माहिती सांगितलेली आहे. अगदी 20 वर्षापासून कुणालाही डिमेन्शिया होऊ शकतो, तर तो होऊ नये त्यासाठी त्याची पूर्वतयारी काय असावी, त्याची काळजी काय घ्यावी, त्याची कारणे काय, त्याचे उपाय काय आणि तो होऊ नये तो टाळण्यासाठी काय करू शकतो आणि त्याचबरोबर आहार, या सर्व गोष्टींचा त्यांनी उहापोह केलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आपण याचे 2 पार्ट्स करत आहोत. तर हा पहिला पार्ट मध्ये तुम्ही डिमेन्शियाची माहिती बघाल आणि सेकंड पार्टमध्ये आपण आहार विहार आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही नक्की सेकंड पार्ट पण जरूर बघा. माझ्या व्हिडिओजना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या डिमेन्शिया आणि विस्मरण ही व्याधी सर्व जगात दिसून येते, सर्व वयोगटात दिसून येते आहे. 21 सप्टेंबर आत्ताच रिसेंटली जागतिक डिमेन्शिया दिन म्हणून साजरा झाला. जगामध्ये जवळजवळ 6 कोटी लोक या व्याधीनं ग्रस्त आहेत. त्यातले 1 कोटी लोक आपल्या भारतात आहेत. वृद्धावस्था ही विस्मरणासाठी प्रसिद्ध आहे, पण वयानुसार होणारे विस्मरण आणि स्मृतिभ्रंश, जे आपण डिमेन्शिया म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये स्मृतिभ्रंश म्हणतो, यातला फरक सर्वसाधारण लोकांना कळत नाही. अल्झायमर्स हे स्मृतिभ्रंशाचं एक कारण आहे. यातील उपचारही सीमित आहे, म्हणजे एकदा झाला की त्याला उपचार लिमिटेड आहे. त्यामुळे आपल्याला मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नवीन शिकल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी, नवीन संवाद मार्ग तयार होतात, हे एरिक कांडेल या शास्त्रज्ञाने दाखवून दिले आणि त्यासाठी त्याला नोबेल पारितोषिक 2000 साली मिळाले. मेंदू जितका स्वस्थ तितकी आजाराची शक्यता कमी. निरोगी मेंदूसाठी कॉग्निटिव्ह रिझर्व्ह नावाचा एक मेंदूचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण जे वेगवेगळ्या गोष्टी शिकतो, म्हणजे वेगवेगळे छंद, वेगवेगळी वाद्य, लेखन कौशल्य, नाट्य कौशल्य, संवाद कौशल्य, नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता, कुतूहल, या सगळ्या गोष्टी तुमचा मेंदू हेल्दी आहे की नाही हे दाखवतात. तुमच्यामध्ये मेंदूचा कॉग्निटिव्ह रिझर्व्ह तुमचा चांगला आहे की नाही हे समजतं. मेंदू हा शरीराचा राजा आहे. शारीरिक सर्व क्रियांचे नियमन, भावना, बुद्धी यांचे नियंत्रण हे महत्त्वाचे आहे. पण विस्मरणाचा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत आहे. मी विसरलं, मुद्दाम नाही केलं, हे परवलीचं वाक्य आपल्याला सतत ऐकायला मिळतं. आठवणीने टेबलावर ठेवलेली किल्ली अचानक गायब होणे, समोर असलेल्या व्यक्तींचं नाव न आठवणे, असे प्रसंग आपल्याला वारंवार घडतात. चष्मा न सापडणे, स्वयंपाक करताना फोन घेतला तर गॅस बंद करायला विसरणे, घर बंद करून बाहेर पडल्यावर कुलूप लावले आहे की नाही हे 4-4 चेक करणे, कपाट उघडल्यानंतर आपण कपाटामध्ये कुठली वस्तू घ्यायला आलो हे विसरणं, 10 कामामध्ये 2 कामं लक्षात राहणे, बाकीची कामं विसरणे, असे प्रसंग नेहमी घडतात. यामुळे आपल्या स्मरणशक्तीत बदल झाला आहे याची आपल्याला जाणीव होते. वयाचा परिणाम शरीरावर होतो तसा मेंदूतल्या पेशींवर होतो. पेशींची संख्या कमी होते, न्यूरोट्रान्समीटर्सचे उत्पादन कमी होते. न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे न्यूरोकेमिकल्स, मागे आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की ज्याच्यामध्ये संवाद वहन केलं जातं, त्यांचं उत्पादन कमी होतं. मेंदूची संवाद यंत्रणा आणि संदेश वहन हे अतिशय धीम्या गतीनं होतं आणि आपल्या मेंदूमध्ये जी माहिती जाते त्याचं प्रोसेसिंग होण्यास वेळ लागतो. मेंदूचा रक्तपुरवठा वयोपरत्वे कमी होतो. मेंदूतील हिप्पोकॅम्पस हा महत्त्वाचा भाग हा स्मरणशक्ती साठवण्याचे काम करतो आणि त्याच्या कामात वयाप्रमाणे संथपणा येतो आणि त्यामुळे विस्मरण व्हायला. विस्मरणाची इतर कारणं काय असतात? सर्वसाधारण सगळ्यांच्या बाबतीमध्ये मानसिक ताण, चित्त शांत नसणे, एकाच वेळी अनेक गोष्टी करणे, अष्टावधान असलेली वृत्ती कमी होणे, निरीक्षणाचा अभाव, मनात विचारांचा गुंता, काम वेळेत पूर्ण करण्याचा तणाव, जीवनशैलीतील बदल, नात्यातील विसंवाद, आर्थिक विवंचना, अपत्याबद्दलच्या चिंता, शारीरिक व्याधी, वास्तव्यातील बदल, म्हणजे आता लोकांना अमेरिकेत
मुलांकडे राहायला जायचंय कायमचं, हा वास्तव्यातला मोठा बदल आहे. निवृत्तीनंतरचे दिनचर्येतले बदल, एकदा रिटायर झाल्यानंतर आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये बदल होऊन जातो. या गोष्टींमुळे विस्मरण वाढायला लागले. आपल्या स्मरणशक्तीत बदल झाला आहे हे आपल्याला लहानसं उदाहरणावरून लगेच समजते. मोबाईल शिकायला वेळ लागणे. मायक्रोवेव्हमध्ये एखादी कृती करायची झाली तर ती लवकर समजत नाही. कुठलं बटन कुठं दाबायचं हे ओठावर येत नाही, म्हणजे शब्द आठवत नाही. कोणी केलेला अपमान मात्र आपल्याला लक्षात राहतो. वयानुसार विस्मरण वाढणार हे लक्षात ठेवून आपले जीवन गंभीरपणे चालवता येईल, आपल्याला स्वावलंबनानं जगायचं आहे, ही खूणगाठ मात्र मनाशी बांधायला पाहिजे. यासाठी आपण विस्मरणामध्ये 2 प्रकार आहेत. एक सर्वसाधारण विस्मरण, जे सर्वसामान्य लोक विसरतात, आणि गंभीर विस्मरण, हे आता आपण समजून घेणार आहोत. मागच्या चर्चासत्रामध्ये आपण मेंदूचे भाग, एकूण कार्यपद्धती याबद्दल आपण माहिती घेतली होती. त्यात मेंदूचं महत्त्वाचं काम आहे स्मरणशक्तीमध्ये. एक म्हणजे माहिती साठवणे, ॲक्विजिशन म्हणतो, ती माहिती वेगवेगळ्या भागांकडे पाठवणे, स्टोरेज मेमरी स्वरूपात, आणि रिट्रायवल म्हणजे योग्य वेळेला ते प्रदर्शित करणे किंवा आपल्या क्रियामध्ये दाखवणे. आठवणीमध्ये म्हणजे मेमरीमध्ये 2 प्रकारची मेमरी आहे. एक म्हणजे टेम्पररी मेमरी, तात्पुरती माहिती साठवण्याचं काम. जसं वाढ सामानाची यादी, किराणा सामान आणायला गेलो, सामान आणलं की विसरून गेलो, ती शॉर्ट टर्म मेमरी. आणि लॉंग टर्म मेमरी दशकानुदशके आपल्या ह्याच्यामध्ये साठवली जाते. काही फोन नंबर्स आपण कायम लक्षात ठेवतो, काही फोन नंबर्स तात्पुरतेच लक्षात ठेवतो, कामापुरते लक्षात राहतात, विसरून जातात. नको असलेली माहिती डिलीट करण्याचे काम मेंदूचं पण चालू असतं आणि त्याची पण गरज आहे. काही आठवणी भावनांशी जोडल्या जातात, काही आठवणी विसरणं अशक्य असतं. तसेच चित्रस्मृती म्हणजे पिक्टोरियल मेमरी, चित्राद्वारे जास्त माहिती चांगली साठवली जाते. डोळ्यांनी पाहिलेले कधी विसरलं जात नाही. एखादा अपघात डोळ्यानं पाहिला की तो कायमचा लक्षात राहतो. आता याच्यामध्ये गंभीर विस्मरण म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. हे गंभीर विस्मरण म्हणजे डिमेन्शिया ज्याला म्हटलं जातं. तर हे फक्त काय म्हाताऱ्या माणसांच्यात आहे असं नाही, आता आयटीतल्या लोकांच्यात आहे. 20पासूनच दिसायला लागलेला, म्हणजे सुरुवात कुठून होते बघा. आता हे विस्मरण ओळखायचं कसं? एक म्हणजे वेगानं वाढणारं विस्मरण, म्हणजे सतत वाढत गेलं. काही नावं आठवत नाहीत, काही नंबर आठवत नाहीत, मग माहिती आठवत नाही, कुठे आलो हे विसरतं आपल्याला. दैनंदिन व्यवहार करण्यात अडचणी येणे, नवीन माहिती लक्षात ठेवणे अवघड होणं, काही नवीन गोष्टी शिकणं अवघड होणं, समजत नाही, डोकं बंद झालं. तात्पुरत्या स्मरणशक्तीत घसरण होणे, तारीख, वार, वेळ, स्थळ यांचं भान नसणं. मी कुठं आलं आहे, कोण आलो होतं माझ्याबरोबर, काही आठवत नाही. आता मध्ये मी एक पेशंट बघितला, त्यांच्या आईची डेथ झाली, पण त्यांना तो प्रसंगच आठवत नाही. म्हणजे आपली आई एक्सपायर झाली हे त्यांना आठवतच नाही, त्यामुळे त्यांना ती खात्रीच वाटत नाही. आई माझी अजून आहे असंच त्यांच्या डोक्यात. म्हणजे अशा घटना टोटली डिलीट झाली असते. म्हणजे कशाला जायचं, काय नाही करते, कोण बघणार आहे मला, कोणाला काय वाटतं, म्हणजे अशा पद्धतीचे विचार करणं. रंग, वास, वस्तूंची नावे न आठवणं, चव न कळणं, भाषा आणि संवादात अडचणी. बोलताना आपलं लँग्वेज सेंटर आहे विस्मरणामध्ये, ते सेंटर अफेक्ट होतं आणि त्यामुळे बोलताना अडचण येते. काळाचं भान राहत नाही, म्हणजे आता कुठला काळ चालू आहे, बोलताना वाक्यामध्ये गडबड होते. आता हे बदल कोणाच्या लक्षात येतात? जास्त करून आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या. महत्त्वाच्या निरीक्षणात आपल्याला विस्मरण झाले हे त्या व्यक्तीला कधी कधी लक्षात येते. काही प्रसंग विसरले जातात. जनरली जे विसरले जात नाहीत असे प्रसंग त्यांचे विसरले जातात. आत्मविश्वास कमी होतो, कुठली गोष्ट करताना कॉन्फिडन्स वाटत नाही, पुन्हा पुन्हा तेच विचारलं जातं. निर्णय क्षमता कमी होते, चिडचिड होते. आणि ह्याच्यामध्ये काही तात्पुरती स्मरणशक्ती, म्हणजे मी सकाळी काय खाल्लं, आता मी जेवलं की नाही, पाणी प्याले की नाही, हे विसरून जातं. काही घरामध्ये आता तुम्हाला बघायला मिळेल की काही वृद्ध माणसं अशी आहेत की ते जेवलेलं त्यांना आठवतच नाही, जेवलो नाही म्हणतात, परत मला जेवण द्या. मग ते सून म्हणते, अहो आत्ताच तर तुम्ही जेवला अर्ध्या तासापूर्वी, पण ते आठवत नाही. हा धोक्याचा कंदील आहे. आंघोळ केली की नाही आठवत नाही, कपडे कुठले घालायचे, कधी घालायचे ते आठवत नाही. डिमेन्शियामध्ये स्मरणशक्तीचा ऱ्हास होतो.
मेंदूच्या इतर आजारात जसं त्याच्या इतर पण काही कारण आहेत, जसं वॅस्क्युलर डिमेन्शिया, त्याच्यामध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अफेक्ट होतात. पार्किन्सन्समध्ये डिमेन्शिया होऊ शकतो, डायबिटीसमध्ये होऊ शकतो. अल्झायमर हे त्यातला एक प्रकार आहे. ह्यामध्ये तर काय होतं बघा, अल्झायमर्समध्ये नेमकं काय होतं मेंदूमध्ये, तर मेंदूच्या ज्या पेशी असतात त्यांच्यामध्ये बदल होतात. त्याच्यामध्ये काही गुठळ्या अडकतात, म्हणजे टँगल्स होतात. त्याच्यामध्ये एक मायक्रो ट्युब्यूल्स असतात, जी मज्जापेशी असते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये बीटा अमिलॉइड नावाचे प्रोटीन आणि टाऊ नावाचे प्रोटीन म्हणजे प्रथिनं त्यांच्या गुठळ्या तयार होतात. आणि या गुठळ्या झाल्यामुळे काय होतं, ॲक्च्युली बीटा अमिलॉइड हे उत्पादन आणि बाह्य आवरणाच्या दुरुस्तीसाठी कारणीभूत असतात. म्हणजे मेंदूची जी नर्व फायबर असतो किंवा मज्जापेशी असते त्याचे धागे असतात, तर त्या धाग्यावर एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह शीथ असतं आणि ते शीथ त्याचं संरक्षण करत असतं. तर त्याच्यामध्ये डिजनरेशन व्हायला लागतं. अल्झायमरमध्ये हे बीटा अमिलॉइड जास्त प्रमाणात तयार होतं. टाऊ प्रोटीन हे मायक्रोट्युब्यूलची काळजी घेतं, पण अल्झायमरमध्ये हे ट्युब्यूलमध्ये साठवून राहतं आणि त्यामुळे पेशींचं कार्य बिघडतं, डिजनरेशन होतं, संदेशवहन व्यवस्थित होत नाही. मेंदूच्या महत्त्वाच्या हिप्पोकॅम्पस भागात नवीन माहितीचं पृथक्करण होत असते, पण अल्झायमर्समध्ये या पृथक्करणामध्ये अडथळा येतो आणि तात्पुरत्या स्मरणशक्तीवर त्यामुळे परिणाम होतो. संदेशवहनातील अडथळे, न्यूरोट्रान्समीटरचे घटलेले प्रमाण, गाठी व गुंत्यामुळे मेंदूच्या काही कामामध्ये अडथळे निर्माण होतात. माणसाच्या विविध क्षमता कमी होतात. वागण्यातील अचूकपणा, निर्णय क्षमता, व्यक्तिमत्वातील बोलण्यातील बदल, चिडचिड वाटणे, एकाग्रता ढासळणे इत्यादी आजार हळूहळू वाढतात व त्यामुळे आजार प्रथम लक्षात येत नाही. त्यात अनुवंशिकतेचा भाग हा फक्त 1% असतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अनुवंशिकता आहे, पण ती फार कमी प्रमाणात आहे. आता डिमेन्शियाचे वेगळे प्रकार आहेत. एक सौम्य प्रकार आहे, मध्यम प्रकार आणि गंभीर प्रकार आहे. सौम्य प्रकारामध्ये जो रुग्ण असतो तो अलीकडचे प्रसंग त्याला थोड्या प्रमाणात आठवतात, काही महत्त्वाच्या गोष्टी आठवत नाही, पण जबाबदारी पेलवत नाही, मानसिक स्थिती त्यांची सांभाळली तर ते सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात. मध्यम स्थितीमध्ये म्हणजे मध्यम डिमेन्शियाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये रोजच्या आयुष्यामध्येच अडथळा निर्माण होतो. स्वतःचा पत्ता, फोन नंबर, दिवस काळांचे विस्मरण, रस्ता चुकणे, झोप लागत नाही आणि समाजात मिसळणं अवघड होऊन जातं. आणि गंभीर विस्मरणामध्ये मात्र व्यक्ती स्वतःच्या जगात राहते, स्वतःतच ती मग्न राहते, तिला बाह्य गोष्टीची जाणीव होत नाही, जीवन परावलंबी होते, हालचालीवर मर्यादा येतात, नेहमी काहीतरी इन्फेक्शन्स होत राहतात, अन्न गिळायला त्रास होतो. बऱ्याचदा कुटुंबियांनी जर रुग्णाला परिणाम वाढवले तर जीवन सुरळीत राहते. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये या आजाराची लक्षणे वेगवेगळी दिसतात. अमुकमध्ये हेच दिसेल असं नाही, पण हे सर्व टाळण्यासाठी व मेंदूच्या आरोग्यासाठी जगात सर्वत्र संशोधन सुरू आहे. जीवनशैलीतले इतर आजार या सर्व गोष्टी कारणीभूतच आहेत, पण आता हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर याच्यासाठी रेग्युलर आपल्या रुटीन लॅब टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामधून आपल्याला रिस्क फॅक्टर समजू शकतो. एक म्हणजे BMI आहे, बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे आपलं वजन आणि उंची याचं गुणोत्तर काढलं जातं. आपल्या उंचीप्रमाणे आपलं वजन किती पाहिजे हे बघायचं. त्याचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला पाहिजे असता तर मी सांगते नंतर रक्तातली साखर चेक करणे. ज्यांच्याकडे डायबिटीसची परवा मी सांगितलं की आईवडिलांना डायबिटीस असेल तर आपल्याला जवळजवळ 60% चान्सेस आहेत, एकाला असेल तर 30% चान्सेस आहेत. त्यामुळे HbA1c चेक करणं आणि ब्लड शुगर चेक करणं हे करावं लागतं. हायपरटेन्शन हा एक रिस्क फॅक्टर आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे लिपिड प्रोफाईल चेक करून घ्यायला पाहिजे आणि इतर आजार असतील तर त्यासंबंधीच्या तपासणी. हे सर्वसाधारण सगळ्यांना समजलं असेल. आता याच्यामध्ये प्रतिबंध आपण मागच्या वेळेला पण पाहिला आहे, तोच थोडक्यात आपण बघूया. एक्झरसाईज, हेल्दी लाईफस्टाईल ठेवणे, व्यायामामुळे काय मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो, नवीन मेंदूचे चॅनल्स तयार होतात, एन्डॉर्फिन्स रिलीज होतात, न्यूरोट्रान्समीटरमध्ये वाढ होते, विचार करण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढते, उदासीनता दूर होते आणि निर्णय क्षमता वाढते आणि उत्साह वाढतो. नंतर मेंदूचे व्यायाम जे आपण इथं करतो नेहमी, त्यामुळे थँक्स टू मुक्तांगण. न्यूरोबिक्स म्हणजे नवीन नवीन गोष्टी सतत शिकत राहणे. 5 ज्ञानेंद्रिय आहे, त्याच्याशी त्यांचा व्यायाम झाला पाहिजे. ज्याच्याबरोबर भावना वापरल्या जातात मेंदूच्या ॲक्टिव्हिटीशी, त्याला आपण न्यूरोबिक्स म्हणतो. म्हणजे उजव्या हाताने करायच्या गोष्टी डाव्या हाताने करा, नवीन रस्त्याने जावा,
गुणाकार भागाकार हिशोब करा, काही कोडी सोडवा, विचारांची अनुभवांची देवाणघेवाण करा. त्याच्यानंतर मेमरी क्लब स्थापन करणे. आत्ताच्या परवाच्या त्याच्यामध्ये मला वाटतं चतुरंगमध्ये शनिवारच्या मंगला जोगळेकरांचा लेख आलेला आहे. त्या मेमरी क्लब पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकरमध्ये चालवतात. तर तसाच मेमरी क्लब आपल्याला स्थापन करायचा होता. ॲक्च्युली मी आणि मनीषानं तोच विचार केला. हां, तर ज्यांच्यामध्ये ह्या समस्या आहेत असे ग्रुप, म्हणजे त्या कुठल्या पद्धतीचा मेमरी लॉस आहे हे न बघता, पण आपण काय विसरतो किंवा ते कसं लक्षात ठेवायला पाहिजे यासंबंधीची ग्रुप चर्चा करायची आणि मग ब्रेन संबंधीच्या ॲक्टिव्हिटीज आपण वाढवायच्या. असा मेमरी क्लब स्थापन करणे. नंतर आपण वाचन वगैरे करतो हे सगळं त्याचाच भाग. नंतर सोशलायझेशन, नवीन मित्र जोडणे, लोकांच्यात मिसळणे, नाती जपणे, फ्रेंड सर्कल जपणे, निसर्गाच्या सहवासात जाणे, ह्या गोष्टी केल्या पाहिजे. एकटेपणा घालवणे. कधी कधी 4 माणसात 10 माणसात असून सुद्धा आपल्याला एकटेपणा येतो. एकाकीपणा आणि एकटेपणा ह्यात फरक आहे. तर समविचारी आणि समवयस्क माणसं असतात त्यांच्याबरोबर आपण मिसळणे, संवाद करणे, व्यायाम, भजन, आपल्याकडे भजनी ग्रुप त्यामुळे आपल्याला फायदा आहे इत्यादी ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये मिसळणे आणि एकटेपणा कमी करणे. नंतर झोप. अपुऱ्या झोपेमुळे सृजनशीलता कमी होते, नवीन गोष्टी करण्याचा उत्साह कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, कार्यक्षमता कमी होते, हार्मोन्सचं असंतुलन होते, साखर वाढते शरीरातली, चिडचिड, निराशा वाटणे, विस्मरण इत्यादी परिणाम दिसून येतात. न्यूरॉन्सच्या नवनिर्मितीसाठी, प्रोटीन्सच्या उत्पादनासाठी, न्यूरोकेमिकलचे संतुलन राहण्यासाठी झोपेची अतिशय आवश्यकता आहे. मेंदूतील फ्रंटल लोब म्हणजे हा भाग, हा कल्पनाशक्ती आणि कौशल्याचा अधिष्ठान आहे. याच्यावर खूप अवलंबून आहे बरं का आपली कल्पनाशक्ती. झोप पुरेशी न झाल्यास कौशल्यावर परिणाम होतो. आपल्याला आठवत नाही बाबा, दुसऱ्या दिवशी डोकं जड होऊन जातं, कोण काय बोलते समजत नाही. टेम्पोरल लोब भाषा आणि लँग्वेजचं सेंटर आहे. अपुऱ्या झोपेमुळे त्याच्यावर परिणाम होतो आणि आपले शब्दोच्चार नीट होत नाही. त्यामुळे रोजची कमीत कमी 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर आपल्याला झोप झाली आहे कसं समजायचं, सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे, ताजंतवानं वाटलं पाहिजे. नंतर आहे मेंदूचा तणाव कमी करणे. मेंदू सतत वाढते, त्याचा परिणाम मेंदूच्या पेशीवर होऊन घातक पदार्थांची निर्मिती होते. न्यूरोट्रान्समीटरच्या पातळीमध्ये आणि उत्पादनात अडथळे येतात. मेंदूतील डेंड्रॉइड आणि ॲक्झॉन हे मेंदूच्या पेशींचे भाग आहेत, त्यांची संख्या कमी होते. एकाग्रता, कौशल्य, निर्णय क्षमता याच्यावर परिणाम होतो. तणावाचा परिणाम कमी करण्यासाठी मनाला शांत करण्याचे तंत्र शिकता येते. ध्यानधारणा, मेडिटेशन, योगासने यांचा चांगला उपयोग होतो. रक्तदाब नॉर्मल होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शांत झोप लागल्यावर रक्तातील साखर संतुलित होते, हॉर्मोनचं संतुलन होतं इत्यादी चांगले परिणाम हे मेडिटेशनमुळे होऊ शकतात. आता आहाराबद्दल बरंच खूप बोलण्यासारखं आहे, आपण वेळ उरला तर बोलूया. आहारमध्ये संतुलित आहार घ्यावा, प्रथिने वाढवावी, चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, मीठ, तेल, तूप इत्यादी मर्यादित स्वरूपात घ्यावे. भाज्या, फळे, फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, ड्रायफ्रूट, सोयाबीन हे पदार्थ आपल्या जेवणामध्ये वाढवावेत. पाण्याचे प्रमाण पुरेसे असावे. आता शेवटचं आहे आयुष्याचा दृष्टिकोन. ह्या वयामध्ये बऱ्याचदा निगेटिव्ह विचारांचा गुंता वाढतो. आता माझी कोणाला गरज नाही, काय मी करून उपयोग आहे, माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही, असे विचार डोक्यात यायला लागतात. तर ह्यासाठी नेहमी तुम्ही चांगला विचार करत राहा, सकारात्मक राहा. कुठल्याही परिस्थितीत मन स्वस्थ राहण्यासाठी शांतपणे परिस्थितीचं निरीक्षण करा. आतलं जग शांत राहिलं तरच बाह्य जग शांत राहतं. कुठल्या गोष्टी आपल्या कवेमध्ये आहेत किंवा कुठल्या गोष्टी आपल्या टप्प्यात आहेत आणि कुठल्या आपल्या मर्यादेबाहेर आहेत किंवा आवाक्या बाहेर आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. बाह्य जगासाठी असलेली स्वस्थता, भावनिक समतोल, कार्यक्षमता, निर्णय क्षमता, धैर्य, तणाव सहन करण्याची क्षमता या गोष्टी साध्य होतील जेव्हा आतलं मन शांत राहील. यासाठी एक प्रार्थना आहे. जे टाळणे अशक्य आहे निर्धार दे, शक्ती दे सहाय्या. जे टाळणे अशक्य आहे दे शक्ती दे सहाय्या. जे शक्य साध्य आहे निर्धार दे करायला. माझं काय शक्य आहे, आहे अशक्य काय, यात मला कळाया देई बुद्धी दे वराया. यातले मर्म समजून घेतले तर आपले बरेचसे प्रश्न सुटतील. स्वयंप्रेरणेने घडलेला बदल
म्हणजे स्वतः ठरवून केलेला बदल दीर्घकाळाचा असतो. लोकशिक्षण, सामाजिक सुधारणा व वैयक्तिक आचार विचार यामधून डिमेन्शिया आजाराचा आपल्याला प्रतिबंध करता येतो. ही जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे.